स्वार्थाने भरलेल्या जगात आपल्याला अपयशासकट जर कोणी स्वीकारत असेल तर ते फक्त आणि फक्त म्हणजे आपले आई आणि बाबाच आहेत. नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध का करत असतो ते त्यांची खंत करत नाहीत. आपले मूल शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दुःख सहन करत असतात आणि कधी चुकून जवळ आले तर मात्र तितक्याच मायेने त्यांची चौकशीसुद्धा करत असतात. अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखावण्याचे पाप कधीही करू नका. एका मेडिकलचे दुकान होते. औषध घेण्यासाठी लोकांची बरीच अशी गर्दी होती. मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत होता आणि गर्दी कमी करत होता. त्याचे काम तो अगदी चोखपणे पार पाडत होता. त्याच वेळेस रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती. बहुतेक ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट पाहत असावी. मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले. तिची बेचैनी पाहून मेडिकलवाल्याने सहाय्यकाला दुकानाकडे थोडा वेळ लक्ष दे असे सांगून आजीकडे त्याने धाव घेतली. आजीने त्याला पाहिलं. तिला आनंद वाटला. आजी राहणीमानावरून अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील असावी असे वाटत होते. मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध आहे असे विचारले. अगदी आपुलकीने तो तिच्याशी बोलत होता. आजीच्या डोळ्यात मात्र पाणी येऊ लागले. मेडिकलवाला तेव्हा म्हणाला, "काय झालं आजी? औषध घ्यायला पैसे नाही आहेत का?" आजी म्हणाली, "पैसे तर आहेत, पण मला जे काही कोणतं औषध हवं आहे ते तुझ्याकडे आहे का?" आता मेडिकलवाला थोडा गोंधळला. त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला. तो आजीकडे नव्हताच. त्यावर आजी म्हणाली, "लेका, माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल. तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो. दर सुट्टीत मला भेटायला येतो. पण गेली काही वर्ष तो मला भेटायला तर येतच नाही, पण फोनही करत नाही आणि वरून चिठ्ठी पाठवून देतो. म्हणूनच मला एकच औषध हवं आहे. माझ्या मुलग्याला विसरण्याचे औषध हवे आहे. तर ते आहे का तुझ्याकडे?" त्यावर मेडिकलवाला निशब्द झाला. कारण या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे. अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही. खरोखरच असे औषध निर्माण झाले तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना खरंच खूप कमी होतील. तर सगळ्यात मोठे पाप कोणते असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे. त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही. म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही याची प्रत्येकानेच काळजी घेणे गरजेचे आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.